हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. पण तो स्वतः जे अभंग करतो त्यात आमच्या वेदांचा अगदी उलटा आणि वेडावाकडा अर्थ करतो. आमच्या ईश्वर प्रणित वेदांचा हा धडधडीत अपमान होय. आणि इतका असून हा मूर्ख बहुजन समाज त्याचा उधोदो करतो. आमच्या देहूतल्या ब्राह्मणांनीच त्याला शिरजोर करून ठेवला आहे. अहो, ते त्याला साधू म्हणून त्याच्या पायावर लोळून घेऊ लागले. काय? ब्राह्मण त्याच्या पाया पडतात आणि तो शूद्र पाया पडून घेतो? द्वारे ब्राह्मण म्हणजे हा भ्रष्टाचार चांगलाच वाढत चाललाय म्हणायचा. आणि म्हणूनच मी सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला आहे. तुकारामाला या देहू गावातून उखडून काढला म्हणजे झालं. छे 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 छे, तुकोबासनी उकळून काढाया त्यांनी का अन्याय केला या? तुकोबा आहे ती पण गावाला शोभा आहे. परे परे, धार्मिक बाबतीत तुमची नोटबुक नको आहे. जा रे, तुकारामाला जाऊन सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर तुझा इन्साफ करण्याकरता आले आहेत. तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी बोलावलं आहे. दूर हो, दूर हो. तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरून देखील नमस्कार नको. काय? मी अधर्मी? हो हो, अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत. काय? माझ्यामुळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भूदेव, आपला गैरसमज झाला. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहे आणि तोंड करून बोलाला. नाम महात्म्याचा नसतोस तो मागवणारा तू एक महान पातकी आहेस. पांडुरंग पांडुरंग. परमेश्वर प्राप्तीचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चादिक कर्म केली पाहिजे. ही योग कर्माची शिकवण सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो, थोर असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रापात्रतेची पर्वा न करता सहज रीतीनं अंगीकारता येण्यासारखा हा मार्ग आहे.